शुक्रे समितीचा अहवाल संशयास्पद, अतिशय घाईघाईने अहवाल बनवलाय प्रकाश अण्णा शेंडगे। सुरुवातीला राज्य मागासवर्गीय आयोग होता, त्यानंतरचे अध्यक्ष ओबीसी होते, त्यांना हकालपट्टी करण्यात आली। सर्व महाराष्ट्राचा या अहवालाकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद आहे। 1,58,00,000 कुटुंबाचा सर्वेक्षण 10 दिवसात त्यांनी केलं आहे। या सर्वेक्षणामध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे। त्यांनी चुकीची माहिती जरी दिली असली परंतु आधार कार्ड नंबर जो आहे तो खरा दिला गेला आहे। हा अहवाल अतिशय घाईघाईने सरकारने बनवलेला आहे। या अहवालावर अवलंबून कायदा पास केला जाणार आहे। टिकणारं आरक्षण द्यायचं असेल, विस्तृत अभ्यास केला पाहिजे। मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास नाही, हे अनेक आयोगाने स्पष्ट केलं आहे। आज राज्य मागास वर्ग आयोगाने अहवाल सादर केलाय मराठा आरक्षणाचा। असं आहे की हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे ह्याच्या एक्झिस्टन्समुळे डाऊटफुल आहे। कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता, पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते, काही सदस्य ओबीसी, त्यांना हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष सगळे नेमले गेले सगळे, आणि त्यांच्याकडून हा अहवाल आता घेतला जात आहे। म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद आहे। आणि 1,58,00,000 कुटुंबांचा सर्वेक्षण हे फक्त 8 ते 10 दिवसात त्यांनी केलेलं आहे। आणि तेही ह्या सर्वेक्षण जर आपण आपल्याला माहिती आल्यामध्ये की ह्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुकीच्या माहित्या देण्यात आल्या की पक्क घर असेल तरी झोपडी म्हणून सांगितली गेली, नोकरीला आहे तर सांगितलं की रोजगार मजुरीला आहे म्हणून सांगितलं, घरात 4-4 दारापुढे 2-4 गाड्या समोर आहेत तर सांगतात की आमच्याकडे असलं काही नाही आहे। पण हे जरी चुकीची माहिती दिली असली तरी जो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनल गेला आहे। त्याच्यासमोर त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न, त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाईघाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंडवरती झालेला हा निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे। पण एकंदरीत या सरकारला मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आहे। कारण जर खरंच टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण, व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे। इतक्या 1.5, 2-2, 4-4 लाख लोकांना लावून एकेका दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला घिसाडघाईनं मागासवर्गीय डिक्लेअर करायचा हा सगळा प्रयोग झालेला दिसतोय। एकंदरीत जे 96 कोटी मराठा आहेत त्यांना मराठाहून आरक्षण पाहिजे, बरेच मराठा समाजाला जात बदलायची नाहीये, त्यांना मराठाहून आरक्षण पाहिजे। जे 58 मोर्चे जे निघाले त्या 58 मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला आम्हाला मागासवर्गीय व्हायचं नाही, आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे। आणि ते राहिलं बाजूला, पण हा जो उपद्रव त्याला मागासवर्गीय करायचा, आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास, सामाजिक आणि शैक्षणिक मागासला नाही। इव्हन सुप्रीम कोर्टनं सुद्धा अफेल केलेला आहे। असं असताना ताबडतोब लगेच दुसरं मॅन्डेट द्यायचं आणि 3 वर्षाच्या आत लगेच दुसरं सर्वेक्षण करून घ्यायचं, हे कुठल्या कायद्यात बसतंय? त्यामुळे हे जे सगळं जे उपद्रव महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे की मराठा समाजाच्या प्रचंड दबावाखाली येऊन कसे करून त्यांना घिसाडघाईनं मागासवर्गीय करायचं, कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा देऊन सुप्रीम कोर्टाला अडकवायचा, हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे। माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आणि मराठा समाज नेत्यांना सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाईनं घ्यायचं चाललंय, नुसतं मागासवर्गीय असं डिक्लेअर करून होत नाही, ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये। हे 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 मागासवर्गीयाचं आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये 550 अंत्ययात्रा निघाल्या गुज्जर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या, जवळजवळ 525 ट्रेन, 200 ट्रेन जाळल्या गेल्या, बसेस जाळल्या गेल्या, पण तरी सुद्धा आज तागाय त्या कम्युनिटीला हे मागासवर्गीय आरक्षण मिळालेलं नाही। त्यामुळं हे इतकं सोपं गणित नाहीये की कुणीतरी उपोषण करायचं आणि 4 दिवसात आरक्षण द्या, 5 दिवसात आरक्षण द्या, 10 दिवसात आरक्षण द्या, हे इतकं सोपं हे काम नाहीये। माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे, हा आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे, पण त्याच्यामध्ये कायदा करताना एकच मागणी राहील आपल्याकडे, तर आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं उपकलम त्या
त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे. कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं आहे, शिंदे सरकारने आश्वासित केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. एकीकडे 57 लाख कुणबी नोंदी देण्याचं काम चालू आहे, तिकडे सगळे सोयऱ्यांचा तो जी.आर. आंबेडकरांचा चालू आहे. तो मसुदा आमच्याजवळ हजारो लाखो आमच्या हरकती गेलेल्या आहेत, तरी सुद्धा ते करणारच आहेत. एकीकडे कुणबी नोंदी चालू आहेत, दुसरीकडे आता हे मागासवर्गीय करून पुन्हा त्यांना टिकणारं आरक्षण देतो म्हणतायत. पण मला महाराष्ट्र सरकार हा प्रश्न विचारायचा आहे की आपलं टिकणारं म्हणजे काय आहे की 50% वरचं आपण आता आरक्षण देणार आहात, पण ते इंदिरा साठीच्या केसच्या याच्यानुसार ते 50% वरचं टिकणार नाहीये. आणि जर पुन्हा तुम्ही मागासवर्गीय जर टिकवणार असाल तर मागासवर्गीय त्यांना आरक्षण देणार आहे कुठं? तुम्हाला 50%च्या आत त्यांना द्यावं लागणार आहे. आणि ते 50%च्या आतमध्ये द्यायचं असेल एससी मध्ये देता येत नाहीये, एसटी मध्ये देता येत नाही, त्यांना फक्त ओबीसी मध्ये द्यावं लागेल. आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे त्याच्या ह्या सगळ्या उपद्या बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला 50%च्या वरचं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीचं आरक्षण देण्यात यावं. ईडब्ल्यूसी जसं घटनादुरुस्ती दिलं तशी घटनादुरुस्ती करावी, 50%ची मर्यादा वाढवावी, एक तर ईडब्ल्यूएस वाढवावं किंवा वेगळा पर्याय द्यावा. तेच ते एकमेव आरक्षण जे आहे तेच टिकणार असू शकेल. त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण नाही. आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे. आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत ते ओबीसी मधून त्यांना आरक्षण देता कामा नये. अण्णा, आपण जर बघितलं तर कुठलंही आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार